अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आज कस काय पाया पडते तू? कुठून सूर्य उगवला ग? गजब बेइज्जती है. तुम्ही पण नाही. मी तर आपल्या घराच्या भलाईचा विचार करते. कधीपासून ग? अहो आई, जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही म्हणत होता की भाऊजींसाठी तुम्ही माझीच बहीण कराल असं. त्या गोष्टीला 1 वर्ष झाला, तेव्हा मागत होती. अहो आई, तेव्हा तिचं शिक्षण चालू होतं, ती डिग्री घेत होती. पण आता ना तिचं वय पण बरोबर झालं आणि शिक्षण पण पूर्ण झालं. अच्छा, हमको सिखा रिया है. एवढी गुणाची नाही आमची दीदी, एवढं वळण आहे तिला. अशी साफसफाई करते आणि जेवण तर अशी बनवते ना, बिलकुल तुमची तब्येत अशी मस्त जाड जाड होऊन जाईल. आणि तुम्हाला जागेवर तुम्ही बिलकुल उठू दे ना, नी इतकं काम करेल, सगळं एकदम जागेवर ते आणून ठेवेल. तुझ्या टायमाला बी तुझे घरचे तसेच सांगत होते. अहो आई, हाताचे 5 बोटं सारखे नसतात. आता मी किती पण चांगलं केलं तर तुम्हाला काही माझं चांगलं दिसत नाही. पण आमच्या दीदीला तुम्ही बघून तर घ्या, एक क्लास केलेला आहे, शिवण क्लास, पार्लर, एकदम हुशार आहे. नको नको बाई नको. नवीन नवीन तर तुम्ही किती मागे लागल्या होत्या माझ्या, की तुझ्या बहिणीला पण आपणच करू. आता माझ्या आईवडिलांना किती फोन करायच्या तुम्ही तेव्हा, की लानील पण द्या, लानील पण द्या. किद्रवलं होतं नुसतं. माहिती नाही होतं ना, आता तुझे रंगढंग दिसत आहे. रिअली? तुम्हाला तरी माझे रंगढंग माहिती आहे. माझी बहीण पण माझ्यासारखीच राहील. जर परक्याची आणाल ना, मग तेव्हा तिचे वेगळे रंगढंग तुम्हाला बघायला मिळतील. आजकाल AI वाले रंगढंग हे कमी नाही आहे. सांगते माझी बहीण करा असं, पण भलाईचा जमानाच नाही आहे. कोण विचार करेल भलाईचा? तू नकोशी काढू मला, मी पाहून घेईल माझ्या मुलाचं. दुसरे पाहुणे कसे येतात पाहतेच मी. पाहुणे आले की मी डायरेक्ट सांगेन, पोरगा दारू पितो, सिगरेट ओढतो, गांजा फुकतो. 12 वेळेस ना सांगेन मी, म्हणजे पोरगीच भेटणार नाही यांना. मग येतील बरोबर रावण्या करत माझ्या बहिणीच्या. दीदी वाह दीदी.